Hello dear students, welcome to the lecture of Organic Chemistry. I am Dr. Pritam Torone from Department of Chemistry, S.G. Patil Arts, Commerce and Science College, Sakri. या लेक्चरमध्ये आपण UV स्पेक्ट्रोस्कोपीचा सर्वात इंटरेस्टिंग आणि सर्वात सोपा पार्ट पाहणार आहोत. दॅट इज कॅल्क्युलेशन ऑफ लॅम्बडा मॅक्स बाय यूजिंग वुडवर्ड फीचर रूल्स फॉर डाईन्स. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, डाईन्स जे असतात त्यांचा लॅम्बडा मॅक्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे वुडवर्ड आणि फीचर रूल्सच्या साहाय्याने. बघा, आपल्याला माहिती आहे एखाद्या कंपाऊंडचा जर लॅम्बडा मॅक्स काढायचा असेल तर आपल्याला त्याचा UV स्पेक्ट्रम काढावा लागतो. UV स्पेक्ट्रोफोटोमीटरच्या साहाय्याने आपण लॅम्बडा मॅक्स एखाद्या कंपाऊंडचा काढू शकतो. UV स्पेक्ट्रममध्ये आपल्याला लॅम्बडा मॅक्स पाहायला मिळतो. पण वुडवर्ड आणि फीचर रूल्सनुसार आपण थेरॉटिकली लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट करू शकतो. बघूयात मग. खूपच इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि अतिशय सोपा. तर डाईन्स आपल्याला माहिती आहे. डाय म्हणजे 2, इंच म्हणजे इंच केव्हा यूज करतो आपण, जेव्हा 2 डबल बॉन्ड प्रेझेंट असतील. मग अशा डाईन्स सिस्टीममध्ये जेव्हा एखाद्या कंपाऊंडमध्ये 2 कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त डबल बॉन्ड प्रेझेंट आहेत, तर आपण अशा कंपाऊंडचा या ठिकाणी लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट करणार आहे. बघा, आपले जे हे लेक्चर्स होत आहेत, तर आपण लेक्चर सुरू असताना नोटबुक आणि पेन तुमच्याजवळ ठेवा आणि रनिंग नोट्स काढत चला. आणि ह्या लेक्चरमध्ये आपण जे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहेत ते माझ्यासोबत तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. आपण सोबत प्रॉब्लेम हे सॉल्व करूयात. मग फॉर असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन, फॉर असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन. असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन म्हणजे काय? असायक्लिक म्हणजे ओपन चेन ज्या कंपाऊंडमध्ये असेल त्याला आपण असायक्लिक म्हणतो. कॉन्जुगेटेड डाईन आपल्याला माहिती आहे, जेव्हा 2 कार्बन डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये असतील. फॉर एक्झाम्पल ब्युटॅडाईन असेल समजा, अशी सिस्टीम असेल. ही काय ओपन चेन सिस्टीम आहे. या ठिकाणी सायकल आहे का? नाही. असायक्लिक आहे आणि कॉन्जुगेटेड डाईन आहे. हा 2 कार्बन डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये आहेत. तेव्हा याची पॅरेंट व्हॅल्यू जी असते, म्हणजे बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू, ती असते 215 नॅनोमीटर. बेसिक लॅम्बडा मॅक्स 215. म्हणजे ब्युटॅडाईन सिस्टीम जर असेल, ओपन चेन सिस्टीम, ही या पद्धतीने किंवा असंही आपण रिप्रेझेंट करू शकतो. अशी जेव्हा सिस्टीम असते तेव्हा त्याचा बेसिक लॅम्बडा मॅक्स जो असतो तो 215. म्हणजे असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन ओपन चेन जेव्हा असेल आणि 2 कार्बन डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये असतील तेव्हा त्याचा बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू काय असते? 215 नॅनोमीटर. नंतर होमोॲन्युलर डाईन. होमोॲन्युलर डाईन. होमोॲन्युलर डाईन बघा, याच्या नावातच आहे. होमो मीन्स आपल्याला माहिती आहे, होमो म्हणजे काय? सारखे. होमो हा शब्द केव्हा यूज करतो आता, जेव्हा सेम, आपल्याला सेम असं म्हणायचं असेल तेव्हा होमो. ॲन्युअल हा जो शब्द आहे हा रिंगसाठी आपण रिंगसाठी यूज करतो. आणि डाय म्हणजे आपल्याला माहिती आहे 2 आणि इन केव्हा यूज करतो आपण? कार्बन डबल बॉन्ड असेल तेव्हा. म्हणजे 2 कार्बन डबल बॉन्ड जेव्हा एकाच सेम रिंगमध्ये प्रेझेंट असतात तेव्हा त्याला होमोॲन्युलर डाईन म्हणतात. बघा, फॉर एक्झाम्पल इथं आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल, असा कंपाऊंड असेल किंवा
असा असेल किंवा हे जर आपण चारही कंपाऊंड पाहिले तर यांच्यामध्ये 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड बघा, 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड जे आहेत ते कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत. अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत आणि ते सारख्याच म्हणजे सेम रिंगमध्ये प्रेझेंट आहेत. सो होमोॲन्युलर डाईन्स मीन्स व्हॉट? इन अ सायक्लिक सिस्टीम, इन अ सायक्लिक, ही सायक्लिक सिस्टीम आहे, इथं असायक्लिक सिस्टीम होती. इन अ सायक्लिक सिस्टीम इफ 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स आर इन कॉन्ज्युगेशन अँड they are present in same ring, they are present in same ring, then it is known as homoannular डाईन. जर 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड सायक्लिक सिस्टीममध्ये, एखाद्या सायक्लिक सिस्टीममध्ये जर 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये असतील आणि ते एकाच रिंगमध्ये सारख्याच रिंगमध्ये प्रेझेंट असतील तर त्याला आपण होमोॲन्युलर डाईन म्हणतो. मग जेव्हा होमोॲन्युलर डाईन सिस्टीम असेल तेव्हा त्याची पॅरेंट व्हॅल्यू म्हणजे बेसिक लॅम्बडा मॅक्स जो असतो होमोॲन्युलर डाईनसाठी तो असतो 253 नॅनोमीटर, 253 नॅनोमीटर, 253 नॅनोमीटर. इथं आपण हे इकडे लिहून घेऊ. बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू याचा किती असतो? 215 असतो असायक्लिक कॉन्ज्युगेटेड डाईनचा. आता हेटेरो ॲन्युलर डाईन, हेटेरो ॲन्युलर डाईन. डाय मीन्स 2, इन मीन डबल बॉन्ड, इन मीन्स डबल बॉन्ड. जेव्हा आणि हेटेरो केव्हा आपण यूज करतो? जेव्हा आपल्याला डिफरंट किंवा वेगवेगळे असं रिप्रेझेंट करायचं असेल तेव्हा हेटेरो हा शब्द वापरतो. ॲन्युअल म्हणजे रिंग. 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड जेव्हा डिफरंट रिंगमध्ये डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या रिंगमध्ये प्रेझेंट असतील तेव्हा त्याला आपण हेटेरो ॲन्युलर डाईन म्हणतो. बघा मग याचे एक्झाम्पल बघा. बघा, इन अ सायक्लिक सिस्टीम इफ 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड आर इन कॉन्ज्युगेशन बट प्रेझेंट इन डिफरंट रिंग देन इट इज नोन ॲज हेटेरो ॲन्युलर डाईन. बघा हा जर कंपाऊंड पाहिला आपण, 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड बघा, अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आहे, डबल सिंगल लगेच डबल, डबल सिंगल डबल कॉन्ज्युगेशनमध्ये. सायक्लिक सिस्टीममध्ये 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर कॉन्ज्युगेशनमध्ये असतील आणि ते वेगवेगळ्या रिंगमध्ये प्रेझेंट असतील. आता हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तो समजा ए रिंगमध्ये प्रेझेंट आहे आणि हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड बी रिंगमध्ये प्रेझेंट आहे, तर त्याला आपण हेटेरो ॲन्युलर डाईन म्हणतो. हा सुद्धा हेटेरो ॲन्युलर डाईन आहे. इथं सुद्धा जर आपण पाहिलं 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड जे आहेत हे कॉन्ज्युगेशनमध्ये आहे, डबल सिंगल डबल कॉन्ज्युगेशनमध्ये, बरोबर. सायक्लिक सिस्टीम आहे. सायक्लिक सिस्टीममध्ये 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत आणि ते वेगवेगळ्या रिंगमध्ये प्रेझेंट आहेत. हा सुद्धा हेटेरो ॲन्युलर डाईन आहे. हेटेरो ॲन्युलर डाईनचा जो बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू असते
ती असते 215 नॅनोमीटर. 215 नॅनोमीटर. त्याच्यानंतर सेमीसायक्लिक डाईन. सेमीसायक्लिक डाईन. So the compounds in which 2 कार्बन डबल बॉन्ड्स आर इन कॉन्जुगेशन. आता इथं जर पाहिलं तर 2 कार्बन डबल बॉन्ड काय आहेत कॉन्जुगेशनमध्ये. द कंपाउंड्स इन विच 2 कार्बन डबल बॉन्ड्स आर इन कॉन्जुगेशन आउट ऑफ विच 1 कार्बन डबल बॉन्ड इज आउटसाइड द रिंग अँड 1 कार्बन डबल बॉन्ड इज इनसाइड द रिंग, देन द कंपाउंड इज नोन ॲज सेमीसायक्लिक डाईन. जर असे कंपाऊंड असतील की ज्या कंपाऊंडमध्ये 2 कार्बन डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये आहेत, पण एक कार्बन डबल बॉन्ड जो आहे तो कुठे आउटसाइड द रिंग आहे, रिंगच्या बाहेर आहे, आणि एक कार्बन डबल बॉन्ड इनसाइड द रिंग आहे, तेव्हा असे कंपाऊंड्सला आपण सेमीसायक्लिक डाईन असं म्हणतो. सेमीसायक्लिक डाईन्सचा बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जी आहे, बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू किंवा त्याला पॅरेंट व्हॅल्यू असं सुद्धा म्हणतात, ती आहे 215 नॅनोमीटर. बघा, म्हणजे आपल्याला जर समजा एकच रिंग आहे, त्या रिंगमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे आणि एक कार्बन डबल बॉन्ड रिंगच्या बाहेर आहे, मग आपल्याला समजणार नाही की हा होमो ॲन्युलर डाईन आहे की हेट्रो ॲन्युलर डाईन आहे, कारण होमो ॲन्युलर आणि हेट्रो ॲन्युलरसाठी आपण 2 रिंग घेतो आहे. जेव्हा एकच रिंग आहे अशा वेळेस आणि एक कार्बन डबल बॉन्ड रिंगमध्ये आणि एक बाहेर आहे, अशा वेळेस असे जे कंपाऊंड असतात ते सेमीसायक्लिक डाईन असतात. हेट्रो ॲन्युलर डाईन म्हणजे हेट्रो ॲन्युलर डाईन सारखाच हा असतो आणि याचा बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जी आहे ती सुद्धा 215, म्हणजे हेट्रो ॲन्युलर डाईनची जी बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू आहे तीच याची पण आहे. बघा, मग आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन, त्याची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू असते 215. काही पुस्तकांमध्ये 217 दिली, आपण 215 कन्सिडर करू. सो असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू 215. होमो ॲन्युलर डाईन 253 नॅनोमीटर, हेट्रो ॲन्युलर डाईन 215 नॅनोमीटर आणि सेमीसायक्लिक डाईन 215 नॅनोमीटर. मग आपल्याला आधी पॅरेंट व्हॅल्यू म्हणजे बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू आपल्याला जो डाईन दिलेला असेल तो कोणता आहे हे आपल्याला आधी त्याला ओळखावं लागेल. तो होमो ॲन्युलर आहे, हेट्रो ॲन्युलर आहे का सेमीसायक्लिक डाईन आहे की तो असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन आहे, हे आधी आपल्याला ओळखावं लागेल. हे ओळखलं आपण एकदाचं की नंतर आपण फक्त लॅम्बडा मॅक्स जो आहे तो ॲड करत जातो. मग बघा, मग आपण कुठे ॲड करत जातो ते आता पाहूयात. या चारीपैकी एक काहीतरी डाईन असेल, तो आपल्याला जो कंपाऊंड दिला गेला असेल ज्याचा आपल्याला लॅम्बडा मॅक्स काढायचा आहे, तो या चारही टाईपपैकी एक असेल टाईप. त्याच्यानंतर आपण काय करू, लॅम्बडा मॅक्स ॲड करत जाऊ. मग कसं ॲड करणार बघा, एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन जर असेल एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. बघा, आपल्याला माहिती आहे कॉन्जुगेशनमध्ये असण्यासाठी कमीत कमी 2 कार्बन डबल बॉन्ड गरजेचे आहे, तेव्हाच फक्त एकटा कार्बन डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये असू शकत नाही. लोन पेअर जर असेल म्हणजे ॲडजेसंट जर हेट्रो ॲटॉम असेल ज्याच्यावर लोन पेअर आहे तर कॉन्जुगेशनमध्ये असू शकतो. पण डाईनमध्ये बघा केव्हा कॉन्जुगेशनमध्ये असेल, तो कॉन्जुगेशनमध्ये असण्यासाठी 2 कार्बन डबल बॉन्ड असणं खूप आवश्यक आहे, तेव्हाच तो कॉन्जुगेशनमध्ये असू शकतो. बरोबर आहे ना. आता हा कॉन्जुगेशनमध्ये आहे, कॉन्जुगेशनमध्ये असण्यासाठी 2 कार्बन डबल बॉन्ड कंपाऊंडमध्ये असणं आवश्यक आहे. मग
जर 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये असतील तेव्हा आपण हा जो तिसरा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे जो कॉन्ज्युगेशनमध्ये एक्स्ट्रा प्रेझेंट आहे, मग त्याला आपण असं म्हणू एक्स्ट्रा डबल बॉन्ड. हा असा एक्स्ट्रा डबल बॉन्ड आहे की जो कॉन्ज्युगेशन काय करतोय, वाढवतोय. म्हणजेच एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन हा असा एक्स्ट्रा डबल बॉन्ड आहे की जो कॉन्ज्युगेशनला एक्सटेंड करतोय. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की या ठिकाणी वन एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे. म्हणजेच व्हेन the compounds in which at least 3 carbon carbon double bonds are in conjugation, then it is considered as one extra double bond extending conjugation. म्हणजे असे कंपाऊंड्स की ज्यांच्यामध्ये 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये असतील तेव्हा आपण असं कन्सिडर करायचं की वन एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे. मग जर असे कंपाऊंड असतील बघा, आता ह्या ठिकाणी कॉन्ज्युगेशनमध्ये असायला फक्त 2 कार्बन कार्बन डबल बॉन्डची आवश्यकता आहे. मग या ठिकाणी एक एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे आणि हा पण एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे. मग आता किती आहेत, 2 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे. हे काय करतायत, कॉन्ज्युगेशनला एक्सटेंड करतायत. हे असे एक्स्ट्रा डबल बॉन्ड्स आहेत की जे कॉन्ज्युगेशनला एक्सटेंड करतायत. मग आपण इथं असं म्हणू की या ठिकाणी 2 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे. आणि जेव्हा एक एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन असतं तेव्हा किती ॲड करायचं, 30 नॅनोमीटर 30 नॅनोमीटर ॲड करायचं. जेव्हा 2 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन असेल तेव्हा 60 नॅनोमीटर. म्हणजे जेव्हा 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये असतील तेव्हा एक एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन असेल, अशा वेळेस आपण 30 नॅनोमीटर ॲड करू. जेव्हा 4 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये असतील तेव्हा 2 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन असेल तेव्हा आपण 60 नॅनोमीटर ॲड करू अँड सो ऑन. म्हणजे आणखीन जर एक एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन वाढलं तर आपण 90 ॲड करू. ह्या पद्धतीने आपण कॉन्ज्युगेशनचं म्हणजे जे लॅम्बडा मॅक्स आहे तो वाढवत जाऊ. तर हे झालं एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशनबद्दल. नंतर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आता या ठिकाणी जर आपण पाहिलं एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड म्हणजे काय, when the double bond is present outside the ring then it is known as exocyclic double bond. जर डबल बॉन्ड हा रिंगच्या बाहेर, एक्झो म्हणजे काय, एक्झो म्हणजे बाहेर, एंडो म्हणजे मध्ये, सायकलच्या बाहेर जो डबल बॉन्ड प्रेझेंट असतो त्याला आपण एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड म्हणतो, बरोबर. मग ह्या ठिकाणी बघा ही जी रिंग आहे या रिंगच्या बाहेर एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, हा एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. हा सुद्धा रिंगच्या बाहेरचा डबल बॉन्ड आहे, हा एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. हा सुद्धा बघा. आता ह्या ठिकाणी एकदम क्लिअरली आपल्याला एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड दिसत होता, सायकलच्या बाहेरचा डबल बॉन्ड क्लिअरली दिसत होता. इथं पण क्लिअरली आपल्याला एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड दिसतो. इथं दिसतोय का एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, नाही दिसत आहे, पण आहे या ठिकाणी बघा.
ए जी रिंग आहे, ए रिंग. आता आमचे सर जे होते, ज्यांनी आम्हाला टी वायला स्पेक्ट्रोस्कोपी शिकवलं, वाघ सर, ते एक्झोसायक्लिक डबल बॉन्डच्या वेळेस असं म्हणायचे, पारखी नजर, पारखी नजर ठेवा. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड जर तुम्हाला पाहायचा असेल तर पारखी नजर ठेवा. म्हणजे काय, आता ए जी रिंग आहे, ए रिंग बघा, ए रिंग जर पाहिलं आपण तर ए रिंगला हा जो आहे हा एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड या ठिकाणी दिसतोय. बघा आपण जर हे पुसून टाकलं असं, आता दिसतो एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड हा. मग ए रिंगला एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे ए रिंगला, हा बघा, हा या ठिकाणी नाही आहे, इकडे एक आहे. बी रिंगचा जर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड पाहायचा आहे आपल्याला, मग पारखी नजर, हे बघा बी रिंगला हा एक इकडे, हा इकडे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड दिसतोय. जर आपण हे असं इरेज केलं तर आपल्याला हा असा एक्झोसायक्लिक जसा इकडे दिसत होता तसा हा बीला एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड दिसेल. मग एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड केअरफुली आपल्याला पाहावे लागणार आहे. मग या ठिकाणी ए रिंगला एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे आणि बी रिंगला एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. म्हणजे टोटल एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड किती इथं, 2. या रिंगमध्ये जर आपण पाहिलं ए रिंग आणि बी रिंग, ए रिंगला जर आपण पाहिलं तर हे बघा इकडे बघायचं एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड ह्या कार्बन ॲटॉमला ॲडजस्टंट इकडे आणि इकडे बघायचं आहे का एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, नाही आहे. इकडे पण नाही आहे, इकडे पण नाही, हा ॲडजस्टंट नाही आहे. पण बी रिंगला जर आपण पाहिलं इकडे बघा ह्या पद्धतीने, तर बी रिंगला मला हा एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड दिसतोय. बी रिंगला हा एक, म्हणजे ह्या कंपाऊंडमध्ये फक्त एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे, या कंपाऊंडमध्ये 2 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड पाहताना केअरफुली आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड जर असेल तर ॲड फॉर ईच एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड ॲड 5 नॅनोमीटर, 5 नॅनोमीटर ॲड करायचे प्रत्येक एक्झोसायक्लिक डबल बॉन्डसाठी. जर 2 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड असतील तर आपण 10 ॲड करू, जर 3 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड असतील तर 15 नॅनोमीटर ॲड करू, या पद्धतीने. यानंतर हे झालं एक्झोसायक्लिक डबल बॉन्डच्या बाबतीत. रिंग रेसिड्यू किंवा अल्किल सबस्टिट्यूएंट पाहून घेऊ आपण आधी. अल्किल सबस्टिट्यूएंट्स, अल्किल सबस्टिट्यूएंट्स. सो अल्किल सबस्टिट्यूएंट्स म्हणजे काय असतात बघा. बघा अल्किल सबस्टिट्यूएंट्स म्हणजे काय असतात. द अल्किल सबस्टिट्यूएंट्स आर अल्किल ग्रुप्स दॅट आर अटॅच्ड टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑफ कॉन्जुगेटेड डाई. अल्किल सबस्टिट्यूएंट्स म्हणजे हे काही दुसरं तिसरं काही नाही राहत, अल्किल ग्रुप्स राहतात. हे असे अल्किल ग्रुप्स असतात की जे कुठे अटॅच आहेत, दॅट आर अटॅच टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑफ कॉन्जुगेटेड डाईन. बघा इथं जर पाहिलं कार्बन कार्बन डबल बॉन्ड जे कॉन्जुगेटेड डाईनचे तिथं ॲड आहेत. किंवा आपण असं म्हणू शकतो अल्किल सबस्टिट्यूएंट्स आर द अल्किल ग्रुप्स दॅट आर
अटॅच टू द ओलिफिनिक कार्बन ऑटॉम ऑफ कॉन्जुगेटेड डाईन. म्हणजे अल्किल सबस्टिट्युएंट्स हे अल्किल ग्रुप्स असतात की जे ओलिफिनिक कार्बन ऑटॉम जो राहतो कॉन्जुगेटेड डाईनचा, ओलिफिनिक कार्बन ऑटॉम म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्या कार्बन ऑटॉमवर आहे त्याला आपण ओलिफिनिक कार्बन म्हणतो, की जे ओलिफिनिक कार्बन ऑटॉमला अटॅच आहेत डायरेक्टली, त्यांना आपण अल्किल सबस्टिट्युएंट्स असं म्हणतो. मग असे अल्किल सबस्टिट्युएंट जर प्रेझेंट असतील तर ॲड 5 नॅनोमीटर फॉर इच अल्किल सबस्टिट्युएंट. प्रत्येक अल्किल सबस्टिट्युएंटसाठी 5 नॅनोमीटर आपण लॅम्बडा मॅक्स ॲड करायचं आहे. मग बघा, ओनली दोज अल्किल सबस्टिट्युएंट्स आर काउंटेड दॅट आर प्रेझेंट ऑन द ओलिफिनिक कार्बन ऑटॉम ऑफ कॉन्जुगेटेड डाईन, किंवा ओनली दोज अल्किल सबस्टिट्युएंट्स आर काउंटेड दॅट आर प्रेझेंट ऑन द कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑफ कॉन्जुगेटेड डाईन. फक्त तेच अल्किल सबस्टिट्युएंट्स काउंट करायचे आहेत की जे कॉन्जुगेटेड डाईनच्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच आहेत तेच. म्हणजे हा जो आहे या ठिकाणी हा अल्किल सबस्टिट्युएंट म्हणून आपण कन्सिडर करणार नाही. किंवा इथं जर असेल एखादा मिथिल ग्रुप, हा पण आपण अल्किल सबस्टिट्युएंट म्हणून कन्सिडर करणार नाही. आता इथं जर पाहिलं आपण, हा कॉन्जुगेटेड जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहेत हे, यांना हा मिथिल ग्रुप ह्या कार्बन ऑटॉमला, म्हणजे इथं जर पाहिलं, हा जरी आपण आपण इकडे लिहिला आहे तरी असा आहे ना, हा मिथिल ग्रुप ह्या कार्बन ऑटॉम ह्या कॉन्जुगेटेड डाईनच्या कार्बन कार्बन डबल बॉन्डला बाउंडेड आहे, म्हणून हा आपण कन्सिडर करू, हा पण कन्सिडर करू. पण समजा या ठिकाणी असं CH2 आहे, नंतर इथं CH3 आहे, हा आपण कन्सिडर करणार नाही. इथं पण हा नाही कन्सिडर करणार, हा नाही कन्सिडर करणार. कॉन्जुगेटेड कार्बन कार्बन डबल बॉन्ड जे आहेत, कॉन्जुगेटेड सिस्टीममधले जे ऑलिफिनिक कार्बन ऑटॉम आहेत, त्या कार्बन ऑटॉमला जर अल्किल ग्रुप बाउंडेड असेल तर तोच फक्त आपण कन्सिडर करू. आणि एका अल्किल सबस्टिट्युएंटसाठी आपण 5 नॅनोमीटर ॲड करणार आहोत. हे झालं अल्किल सबस्टिट्युएंटच्या बाबतीत. यानंतर रिंग रेसिड्यू. रिंग रेसिड्यू काय असतं रिंग रेसिड्यू बघा. सो इथं जर आपण रिंग रेसिड्यू पाहायचं म्हटलं तर रिंग रेसिड्यू म्हणजे रिंग रेसिड्यू आर द सबस्टिट्युएंट्स बघा काय असतात. रिंग रेसिड्यू आर द सबस्टिट्युएंट्स दॅट आर अटॅच्ड टू द ओलिफिनिक कार्बन ऑटॉम ऑफ अ सायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन. बघा, रिंग रेसिड्यू म्हणजे काय असतात, हे सबस्टिट्युएंट्स असतात की जे कोणाला अटॅच आहे, दॅट आर अटॅच टू द ऑलिफिनिक कार्बन ऑटॉम ऑफ अ सायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन. बरोबर, की जे सायक्लिक कॉन्जुगेटेड डाईनचा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याला जे अटॅच आहेत सबस्टिट्युएंट ते काय आहेत, रिंग रेसिड्यू आहेत. ठीक आहे. मग रिंग रेसिड्यू कसे कॅल्क्युलेट करता बघा. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, याला अटॅच सबस्टिट्युएंट कोणता आहे, हा आहे. हा एक रिंग रेसिड्यू झाला. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. बरोबर, हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. हा जो कार्बन ऑटॉम आहे, या कार्बन कार्बन डबल बॉन्डमधला ह्या कार्बनचा रिंग रेसिड्यू पाहिला आपण. या कार्बनचा रिंग रेसिड्यू हा आहे. हा कार्बन जो आहे आता ह्या कार्बन ऑटॉमला ॲडजेसंट जो सबस्टिट्युएंट आहे तो याचा रिंग रेसिड्यू आहे. बरोबर, म्हणजे ह्या कार्बन ऑटॉमचा एक रिंग रेसिड्यू, ह्या कार्बन ऑटॉमचा एक रिंग रेसिड्यू, हा ॲडजेसंट सबस्टिट्युएंट. पण जे ऑलिफिनिक कार्बन ऑटॉम असतात, बरोबर,
जे ऑलिफिनिक कार्बन ॲटॉम असतात कॉन्जुगेटेड डाईनमधले, ते रिंग रेसिड्यू म्हणजे रिंग रेसिड्यूमध्ये कन्सिडर्ड होत नाही. फॉर एक्झाम्पल, या कार्बन ॲटॉमचा फक्त हाच कन्सिडर होईल, या कार्बन ॲटॉमचा हा जो आहे हा कन्सिडर होणार नाही. बरोबर. मग काय, तो ऑलिफिनिक कार्बन ॲटॉम ऑफ अ कॉन्जुगेटेड डाईन, ऑलिफिनिक कार्बन ॲटॉम ऑफ अ कॉन्जुगेटेड डाईन आर नॉट कन्सिडर किंवा आर नॉट काउंटेड ॲज अ रिंग रेसिड्यू. हा कार्बन ॲटॉमच्या ॲडजेसंटला हा पण कार्बन ॲटॉम आहे आणि हा पण कार्बन ॲटॉम आहे, पण हा जो आहे तो कॉन्जुगेटेड डाईनमधला कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, तो कन्सिडर होणार नाही रिंग रेसिड्यू म्हणून. म्हणजेच या कार्बन ॲटॉमचा हा एक रिंग रेसिड्यू, या कार्बन ॲटॉमचा हा ओलिफिनिक कार्बन ॲटॉम आहे कॉन्जुगेटेड डाईनमधला, हा आपण कन्सिडर करणार नाही. या कार्बन ॲटॉमचा फक्त हा एक झाला मग. बरोबर. हा कन्सिडर करणार नाही. आता हा कार्बन ॲटॉम बघा, या कार्बन ॲटॉमचा हा इकडे एक रिंग रेसिड्यू झाला, ॲडजेसंट सबस्टिट्युएंट. रिंग रेसिड्यू म्हणजे काय, ॲडजेसंट सबस्टिट्युएंट. फक्त त्याच्या ॲडजेसंटला जर कार्बन कार्बन डबल बॉन्डचा म्हणजे कॉन्जुगेटेड डाईनमधला जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड येत असेल तर तो आपण कन्सिडर करणार नाही, बाकी सगळे कन्सिडर करू. याचा बघा रिंग रेसिड्यू, याचा रिंग रेसिड्यू हा आहे, याचा रिंग रेसिड्यू बघा, याच्यासाठी हा कन्सिडर नाही करत आहे, पण याचा रिंग रेसिड्यू हा आहे. आता इकडे जर रिंग रेसिड्यू पाहायचे असतील आपल्याला, बघा, या कार्बन कार्बन डबल बॉन्डमधला हा जो आहे याचा रिंग रेसिड्यू हा एक झाला. बरोबर. ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डमधला हा जो आहे याचा इकडे कन्सिडर होणार नाही, कारण हा ओलिफिनिक कार्बन ॲटॉम आहे. आता हा बघा, या कार्बन ॲटॉमचा इकडे एक रिंग रेसिड्यू आहे. बरोबर. दुसरीकडे कुठेच नाही, इकडेच शक्य आहे फक्त, याला इकडे शक्य नाही. या कार्बन ॲटॉमला सुद्धा इकडे शक्य नाही रिंग रेसिड्यू, आणि ह्या कार्बन ॲटॉमचा इकडे हा ओलिफिनिक कार्बन ॲटॉम आहे म्हणून हा कन्सिडर होणार नाही. सो तो ओलिफिनिक कार्बन ॲटॉम दॅट आर पार्ट ऑफ कॉन्जुगेटेड डाईन आर नॉट कन्सिडर्ड ॲज अ रिंग रेसिड्यू. आलं. म्हणजे इथं रिंग रेसिड्यू किती झाले, या ठिकाणी याचा एक इकडे एक, याचा एकच शक्य आहे, याचा एकच शक्य आहे, इकडे कन्सिडर होणार नाही. याचा एक इकडे, याचा एक इकडे, म्हणजे इकडे 4 झाले. इकडे बघा, याचा एक इकडे, याचा इकडे शक्य नाही, याचा इकडे पण शक्य नाही, याचा इकडे शक्य आहे फक्त. इथं किती रिंग रेसिड्यू झाले, 2. या पद्धतीने फॉर इच रिंग रेसिड्यू, प्रत्येक रिंग रेसिड्यूसाठी ॲड 5 नॅनोमीटर. अल्किल सबस्टिट्युएंट्स फक्त आपण तेच कन्सिडर करू की जे कॉन्जुगेटेड कार्बन कार्बन डबल बॉन्ड जे आहेत त्यांना जे अटॅच असतील ते करू. रिंग रेसिड्यूमध्ये आपण ऑलिफिनिक कार्बन ॲटॉम रिंग रेसिड्यू म्हणून कन्सिडर करणार नाही. हे झालं रिंग रेसिड्यूच्या बाबतीत. त्यानंतर काही ऑक्झोक्रोम आहेत. ऑक्झोक्रोमचे उदाहरणं शक्यतोवर येणार नाही, पण तरी आपण तो एक पार्ट पाहून घेऊया. ऑक्झोक्रोम जर प्रेझेंट असेल, समजा NR2 असेल, तर 60 नॅनोमीटर आपण ॲड करायला पाहिजे. SR असा जर ग्रुप असेल तर आपण 30 नॅनोमीटर ॲड करायला पाहिजे. अल्कॉक्सी ग्रुप जर असेल तर 6 नॅनोमीटर ॲड करायला पाहिजे. क्लोरीन किंवा ब्रोमिन जर असेल तर 5 नॅनोमीटर, आणि ॲसिटेट जर असेल समजा असा ग्रुप तर आपण काहीच ॲडिशन करणार नाही, याला 0 नॅनोमीटर कन्सिडर होतो. तो ऑक्झोक्रोमचे सहसा एक्झाम्पल येणार नाही, पण जर आलंच तर हे लक्षात ठेवायचं. जर NR2 अमाईन असेल, सेकंडरी अमाईन, तर 60 नॅनोमीटर. SR ग्रुप जर असेल समजा तर 30 नॅनोमीटर. अल्कॉक्सी ग्रुप जर असेल तर 6 नॅनोमीटर. क्लोरीन ब्रोमिन असेल तर 5 नॅनोमीटर. ॲसिटेट ग्रुप जर असेल तर काहीच ॲडिशन करायची नाही. हे जर ऑक्झोक्रोम असतील दिलेल्या डाईनमध्ये तर ह्या पद्धतीने करायचं. आता आपण बघूयात, आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. आता आपण लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट करू. आता आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे. बघा, आत्तापर्यंत आपण काय पाहिलं, असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन जर असेल, असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन, तर आपण 215 नॅनोमीटर त्याची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू म्हणून कन्सिडर करणार. होमोॲन्युलर डाईन जर असेल
तर 253 नॅनोमीटर आपण बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू त्याची कन्सिडर करणार. हेटेरोॲन्युलर डाईन असेल तर 215 नॅनोमीटर. सेमीसायक्लिक डाईन जर असेल तर 215 नॅनोमीटर. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन एक जर असेल तर 30 नॅनोमीटर. नंतर वाढत गेलं तर आपण त्या पद्धतीने वाढवू. 2 जर असतील एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन तर 60. त्यानंतर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड असेल तर 5 नॅनोमीटर, 2 असतील तर 10 या पद्धतीने. अल्किल सबस्टिट्युएंट एक अल्किल सबस्टिट्युएंट असेल तर 5, 2 असेल तर 10 या पद्धतीने. त्याच्यानंतर रिंग रेसिड्यूसाठी सुद्धा आपण 5 नॅनोमीटर ॲड करतो प्रत्येक रिंग रेसिड्यूसाठी. मग आता आपण पहिला प्रॉब्लेम पाहूयात. पहिला प्रॉब्लेम किंवा असं लिहिलं, मिथिल ग्रुप कन्सिडर करून घेतो आपण. ते काही एवढं विशेष नाही, हे मिथिल ग्रुप दाखवायची काही आवश्यकता नाही. ठीक आहे. हे काय मिथिल ग्रुप आहेत दोघी. हां, तर अशी सिस्टीम आहे. मग सगळ्यात पहिली जी गोष्ट आपण पाहतो बघा, की हा नेमका कोणता डाईन आहे. हा होमोॲन्युलर डाईन आहे, हेटेरोॲन्युलर डाईन आहे, सेमीसायक्लिक आहे की असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन आहे. बघा, होमोॲन्युलर, ॲन्युल म्हणजे रिंग, हेटेरोॲन्युलर इथं रिंगच प्रेझेंट नाही. ही असायक्लिक सिस्टीम आहे, ओपन चेन आहे. म्हणजेच कोणती सिस्टीम आहे ही आहे असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन. असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन आहे हा, असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन आहे हा. आणि असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन जेव्हा असतो तेव्हा त्याची बेसिक लॅम्बडा मॅक्स जी व्हॅल्यू असते ती असते 215 नॅनोमीटर. ब्युटाडाईन सिस्टीम टाईप आहे ना. त्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन आहे का. आपल्याला माहिती आहे एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन म्हणजे 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड जेव्हा कॉन्जुगेशनमध्ये असतील तेव्हा एक एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन असतं. या ठिकाणी नाही आहे 3 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. म्हणजेच आपण इथं म्हणू नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन, EDEC. किंवा मी ठीक आहे लिहून घेतो पूर्ण, नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. म्हणजेच या ठिकाणी 00 नॅनोमीटर. यानंतर तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आपण पाहतो ती म्हणजे काय, पारखीनाझर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. या ठिकाणी बघा एक्झोसायक्लिक, सायकलच नाही आहे तर एक्झोसायक्लिक डबल बॉन्डचा काहीही संबंध नाही. नो एक्झोसायक्लिक, नो एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, नो एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड प्रेझेंट असं जरी म्हटलं तरी चालेल. म्हणजे हे सुद्धा 00 नॅनोमीटर. ठीक आहे. त्यानंतर चौथं जे आपण पाहतो ते आहे अल्किल सबस्टिट्युएंट्स. बघा अल्किल सबस्टिट्युएंट्स, हे 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये आहेत. आणि ह्या 2 कार्बन कार्बन डबल बॉन्डला या ठिकाणी 2 मिथिल ग्रुप आहेत. बघा हे 2 काय आहेत, अल्किल सबस्टिट्युएंट्स आहेत. हे 2 मिथिल ग्रुप आहेत ना, हा एक आणि हा एक.
म्हणजेच या ठिकाणी 2 अल्किल ग्रुप अल्किल सबस्टिट्युएंट्स आहेत आणि एक अल्किल सबस्टिट्युएंटसाठी आपण 5 नॅनोमीटर ॲड करतो, म्हणजे 2 इंटू 5 म्हणजे या ठिकाणी 10 नॅनोमीटर. रिंग रेसिड्यू रिंगच नाही आहे या ठिकाणी, म्हणून नो रिंग रेसिड्यू, नो रिंग रेसिड्यू 0 नॅनोमीटर. बघा काही पुस्तकांमध्ये रिंग रेसिड्यू आणि अल्किल सबस्टिट्युएंट्स हे कंबाईनमध्ये कॅल्क्युलेट केले आहेत, ते एकत्र कन्सिडर केले आहेत, पण आपण अल्किल सबस्टिट्युएंट आणि रिंग रेसिड्यू वेगळे पाहू. नो ऑक्झोक्रोम प्रेझेंट. जनरली ऑक्झोक्रोम प्रेझेंट राहणारच नाही आहे, पण आपण नो ऑक्झोक्रोम प्रेझेंट म्हणजे आहे 0 नॅनोमीटर. बघा आता याची बेरीज करू आपण. 215 आणि 10 म्हणजे काय येईल आपलं उत्तर? 225 नॅनोमीटर. 225 नॅनोमीटर बरोबर आहे. आता आपण पुढचं एक एक्झाम्पल घेऊयात. आता या सिरियलनुसार आपण प्रत्येक कंपाऊंडचा लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट करणार. पुढचं उदाहरण असं आहे बघा. हे परत एक वेळा लिहू आपण आणि नंतर मात्र आपण हे लिहिणार नाही. या ठिकाणी कंपाऊंड इथंपर्यंत लिहू आपण. CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड, इथं सुद्धा काय CH3 आहे. हे असं आहे उदाहरण. ठीक आहे, दुसरं उदाहरण हे CH2 डबल बॉन्ड C बॉन्ड CH3 बॉन्ड C बॉन्ड CH3 डबल बॉन्ड CH2. ठीक आहे. बघा तर ही जी सिस्टीम आहे ही सुद्धा काय असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन आहे. हा ब्युटाडाईन टाईप आहे ही सिस्टीम, असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन. सो इट इज असायक्लिक conjugated, it is a cyclic conjugated डाईन. मग याच्यासाठी बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू काय आहे? बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईनसाठी किती असतो? 215 नॅनोमीटर. 215 नॅनोमीटर. त्याच्यानंतर आपण काय पाहतो? एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. एक एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशनसाठी 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये असणं गरजेचं. या ठिकाणी नाही आहे. नो, या ठिकाणी बघा 2च कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड, नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. म्हणजे इथं किती लिहिणार आपण? 0 नॅनोमीटर. त्यानंतर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, नो एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड दिसतोय का इथं? एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड नाही आहे, रिंग नाही आहे म्हणून एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड पण नाही आहे. एक्झोसायक्लिक रिंगच नाही आहे तर एक्झोसायक्लिक डबल बॉन्डचा
प्रश्नच नाही. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. त्यानंतर आपण रिंग रेसिड्यू अल्किल सबस्टिट्युएंट्स पाहतो. अल्किल सबस्टिट्युएंट्स आहेत का या ठिकाणी? अल्किल सबस्टिट्युएंट कोणते कन्सिडर करतो आपण? जे कॉन्जुगेटेड डाईन जो असतो, कॉन्जुगेटेड कार्बन कार्बन डबल बॉन्डला जर अटॅच जे असतात ते अल्किल सबस्टिट्युएंट आपण कन्सिडर करतो. या ठिकाणी हे जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे हे कॉन्जुगेटेड डाईनचे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे आणि त्याला ॲडजस्टंट हे 2 अल्किल ग्रुप आहेत. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो की 2 अल्किल सबस्टिट्युएंट आर प्रेझेंट. म्हणजे 2 अल्किल सबस्टिट्युएंट आहेत म्हणजे आपण किती ॲड करणार? 5 × 2 10 नॅनोमीटर. 5 × 2. पाचवं जे आहे ते आहे रिंग रेसिड्यू. रिंग नाही आहे तर रिंग रेसिड्यूचा प्रश्नच येत नाही. म्हणजेच या ठिकाणी 0 नॅनोमीटर. बघा आता जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर काय आहे? 215 आणि 10 म्हणजे हे काय आहे? 225 नॅनोमीटर. 225 नॅनोमीटर हा झाला याचा लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू. बरोबर. आता पुढचा कंपाऊंड घेऊ आपण. आता हे आपण पुन्हा पुन्हा लिहित नाही बसणार, पण नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा आपल्याला लॅम्बडा मॅक्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण ह्याच सिक्वेन्सने जायचं म्हणजे आपलं बरोबर आन्सर येतं. त्यानंतर बघा कोणता कंपाऊंड येतो? CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 CH3 बॉन्ड CH डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. म्हटलं मला हे बघा या ठिकाणी CH डबल बॉन्ड CH2 असा कंपाऊंड आहे. व्हॅलेन्सी बरोबर आहे की कार्बनची बघून घ्यायचं एक वेळ. हां बरोबर आहे. मग बघा ही सुद्धा कोणती सिस्टीम आहे? बघा ही जर सिस्टीम पाहिली तर ही सुद्धा असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन आहे म्हणजे ब्युटाडाईन टाईप आहे हा. बरोबर. मग असायक्लिक कॉन्जुगेटेड डाईन जेव्हा असेल तेव्हा आपण बेसिक लॅम्बडा मॅक्स जी व्हॅल्यू असते याची ती काय असते? 215 नॅनोमीटर. 215 नॅनोमीटर. त्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन आहे का? या ठिकाणी नाही आहे. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशनसाठी 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये पाहिजे. नाही आहे. नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. 0 नॅनोमीटर. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड पण नाही आहे. सायकलच नाही आहे तर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड नाहीच आहे. 0 नॅनोमीटर. अल्किल सबस्टिट्युएंट्स बघा आता. अल्किल सबस्टिट्युएंट्स या ठिकाणी हा एक अल्किल सबस्टिट्युएंट आहे म्हणजे 1 अल्किल सबस्टिट्युएंट म्हणजे 5 नॅनोमीटर. 0.5 नॅनोमीटर. रिंग रेसिड्यू नो रिंग रेसिड्यू. बरोबर ना? 0 रिंग रेसिड्यू आहे. मग या ठिकाणी 0 नॅनोमीटर. 215 आणि 5 किती झाले? 220 नॅनोमीटर. 220 नॅनोमीटर हे आन्सर आहे याचं. तिसरं एक्झाम्पल घेतलं होतं आपण. आता पुढचं एक्झाम्पल बघूयात. चौथं एक्झाम्पल.
बघा चौथं एक्झाम्पल. आता ही नेमकी सिस्टीम कोणती आहे बघा. होमो अन्युलर डाईन आहे का हेटेरो अन्युलर डाईन आहे? होमो पण नाही आणि हेटेरो पण नाही, हा सेमी सायक्लिक डाईन आहे, बरोबर ना. सेमी सायक्लिक डाईन, इट इज सेमी सायक्लिक डाईन. आपण म्हटलं होतं सेमी सायक्लिक डाईन कोणता असतो? जेव्हा एक कार्बन अटॉम, एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड आउटसाईड द रिंग असेल आणि एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड इनसाईड द रिंग असेल. बघा इथं बघा, एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड आउटसाईड रिंग आहे, एक कार्बन कार्बन डबल इनसाईड द रिंग आहे, सेमी सायक्लिक डाईन. आणि याची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जी असते, पॅरेंट व्हॅल्यू, ती असते 215 नॅनोमीटर. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे का? नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन. आपल्याला या ठिकाणी कोणतंच एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन दिसत नाही आहे. 215 नॅनोमीटर. नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन, 0 नॅनोमीटर. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड दिसतोय का आपल्याला? हां, एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड हा आहे. 1 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. 1 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड असेल तर आपण किती 5 नॅनोमीटर ॲड करतो. अल्किल सबस्टिट्युएंट्स आहेत का बघूयात आपण. अल्किल सबस्टिट्युएंट्स नाही आहेत, नो अल्किल सबस्टिट्युएंट, बरोबर ना. 5 × 0, एकही अल्किल सबस्टिट्युएंट नाही आहे, मग इथं 0 नॅनोमीटर. रिंग रेसिड्यू जर आपण पाहिले, आता बघा या ठिकाणी एक या कार्बन ॲटॉमचा हा एक रिंग रेसिड्यू, या कार्बन ॲटॉमचा बघा हा कन्सिडर करणार नाही. या कार्बन ॲटॉमचा ॲडजेसंट जो सबस्टिट्युएंट आहे तो हा आहे, पण हा ऑलिफिनिक कार्बन ॲटॉम आहे म्हणून हा आपण कन्सिडर करणार नाही. या कार्बन ॲटॉमचा बघा, या कार्बन ॲटॉमचा हा एक ॲडजेसंट सबस्टिट्युएंट आहे, बरोबर. रिंग रेसिड्यू म्हणजेच काय? रिंग रेसिड्यू म्हणजे काय असतात? सबस्टिट्युएंट्स अटॅच टू द ओलिफिनिक, अटॅच टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड ऑफ सायक्लिक कॉन्ज्युगेटेड डाईन. बघा हा एक आहे, म्हणजे या ठिकाणी किती रिंग रेसिड्यू आहेत? हा एक, या कार्बन ॲटॉमचा एक, या कार्बन ॲटॉमचा हा कन्सिडर करणार नाही कारण तो ओलिफिनिक कार्बन कार्बन डबल बॉन्डचा आहे. ह्या कार्बन ॲटॉमचा हा एक, म्हणजे 2 रिंग रेसिड्यू आहेत या ठिकाणी. म्हणजेच 2 × 5 किती झाले? 10. काय येईल मग? 215 आणि 5 20, 20 आणि 10 30, म्हणजेच 230 नॅनोमीटर. 230 नॅनोमीटर, बरोबर आहे. आता पुढचा एक बघू आपण, हा होता आपला चौथा. आता पाचवा एक एक्झाम्पल बघू आपण. ठीक आहे. बघा कोणता डाईन आहे हा? सगळ्यात पहिले कोणता डाईन आहे? बघा 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत, पण ते डिफरंट रिंगमध्ये प्रेझेंट आहेत. म्हणजेच काय? हा हेटेरो अन्युलर डाईन आहे. इट इज हेटेरो अन्युलर डाईन.
हेटेरोॲन्युलर डाईन आहे. हेटेरोॲन्युलर डाईन असेल तर आपण त्याची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू किती कन्सिडर करतो, 215 नॅनोमीटर. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन आहे का या ठिकाणी? नाही आहे. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन नाही आहे, म्हणजे या ठिकाणी आपण 0 नॅनोमीटर असं लिहिणार. यानंतर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड बघा ही समजा ए रिंग आहे आणि ही समजा काय आहे, बी रिंग आहे. बघा ए रिंगला एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड दिसतोय का? या ठिकाणी ए रिंग आहे, इकडे आहे का? नाही आहे. इकडे आहे का? नाही आहे. ए रिंगला नाही आहे. बी रिंगला बघा, बी रिंगला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बघा हा आहे एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, इकडे आहे का? नाही आहे. म्हणजे एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड या ठिकाणी आहे. तो कोणता आहे? बी रिंगला आहे. बी रिंगला एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे हा. ए रिंगला या ठिकाणी इथं पण नाही आहे, इथं पण नाही आहे. ए रिंगला नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन आणि 1 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, म्हणजेच ॲड 5 नॅनोमीटर. अल्किल सबस्टिट्युएंट्स बघा आता या ठिकाणी हा एक अल्किल सबस्टिट्युएंट आहे, बरोबर. 1 अल्किल सबस्टिट्युएंट, 1 अल्किल सबस्टिट्युएंट 5 नॅनोमीटर. रिंग रेसिड्यू बघा, या कार्बन कॉन्जुगेटेड डाईनमधले जे कार्बन डबल बॉन्ड आहेत त्यांच्या ॲडजेसंट जे सबस्टिट्युएंट आहेत ते, हां बरोबर. ओलिफिनिक कार्बन ॲटॉम आपण कन्सिडर करत नाही, हा कन्सिडर होणार नाही, बरोबर. या कार्बन ॲटॉमला ॲडजेसंट कोणता आहे सबस्टिट्युएंट? हा आहे, हा एक. या कार्बन ॲटॉमचा रिंग रेसिड्यू आता कन्सिडर करू आपण, हा कन्सिडर होईल का? नाही. हा काय आहे, या कार्बन ॲटॉमचा हा कन्सिडर होणार नाही, कारण हा ओलिफिनिक कार्बन ॲटॉम आहे. या कार्बन ॲटॉमचं बघू, या कार्बन ॲटॉमचा ॲडजेसंट सबस्टिट्युएंट हा एक कन्सिडर झाला. या कार्बन ॲटॉमचा हा एक रिंग रेसिड्यू, या कार्बन ॲटॉमचा हा कन्सिडर होणार नाही. नंतर ह्या कार्बन ॲटॉमचा हा कन्सिडर होणार नाही. या कार्बन ॲटॉमचा हा एक, म्हणजे टोटल रिंग रेसिड्यू किती झाले? 3 रिंग रेसिड्यू. 5 × 3 15 नॅनोमीटर. किती झाले टोटल? 215 आणि 5 20, 5 25, 30 आणि 40, म्हणजे 240 नॅनोमीटर, 240 नॅनोमीटर. हा याचा काय झाला? लॅम्बडा मॅक्स. पाचवं उदाहरण झालं. आता एक 6वं उदाहरण घेऊ. कोणता डाईन आहे? दोन कार्बन डबल बॉन्ड एकाच रिंगमध्ये प्रेझेंट आहेत, म्हणजे हा होमोॲन्युलर डाईन आहे. होमोॲन्युलर डाईन, बरोबर. होमोॲन्युलर डाईन आपल्याला माहिती आहे. होमोॲन्युलर डाईनची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू, पॅरेंट व्हॅल्यू काय आहे? 253 नॅनोमीटर, बरोबर. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन दिसतंय का या ठिकाणी? नाही दिसत आहे. नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन, 0 नॅनोमीटर. नंतर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, 2 रिंग या ठिकाणी प्रेझेंटच नाही आहेत. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आणि नाहीच आहे या ठिकाणी. जर आपण पाहिलं तर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड नाही दिसत आहे आपल्याला. अल्किल सबस्टिट्युएंट बघा, हा एक अल्किल सबस्टिट्युएंट मला दिसतो आहे, बरोबर.
वन अल्किल सबस्टिट्युएंट्स, म्हणजे इथं एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड 0 नॅनोमीटर, वन अल्किल सबस्टिट्युएंट म्हणजेच किती 5 नॅनोमीटर. रिंग रेसिड्यू बघूयात आता आपण. या कार्बन ॲटॉमपासून सुरुवात करू. या कार्बन ॲटॉमच्या ॲडजेसंट जो सबस्टिट्युएंट आहे तो हा आहे. हा ओलिफिनिक कार्बन ॲटॉम नाही आहे म्हणून आपण हा कन्सिडर करू. या कार्बन ॲटॉमला बघू आपण. या कार्बन ॲटॉमच्या ॲडजेसंटचे सबस्टिट्युएंट्स. या कार्बन ॲटॉमच्या ॲडजेसंट हा आहे, हा, पण हा ओलिफिनिक कार्बन ॲटॉम आहे म्हणून आपण तो कन्सिडर करणार नाही. या कार्बन ॲटॉमसाठी बघू. या कार्बन ॲटॉमच्या ॲडजेसंट रिंगमध्ये हा सबस्टिट्युएंट आहे, बरोबर. हा कन्सिडर आपण करू, ठीक आहे. मग रिंग रेसिड्यू किती झाले टोटल 2. रिंगमधले सबस्टिट्युएंट ॲडजेसंट किती झाले 2. 5 × 2 10 नॅनोमीटर. लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू किती आली याची 253, म्हणजे 3 5 म्हणजे 8, बरोबर. तर 5 आणि 6 तर 2, म्हणजे हा किती झाला 268 नॅनोमीटर. ही झाली याची, सॉरी, अल्किल सबस्टिट्युएंट, हो सॉरी, अल्किल सबस्टिट्युएंट किती आहेत याचे 2 आहेत बघा. अल्किल सबस्टिट्युएंट्स हा एक आहे आणि हा पण आहे बघा. 2 अल्किल सबस्टिट्युएंट्स आहेत, म्हणजे आपण हे किती कन्सिडर करू 2, म्हणजे हे किती झाले 10. हा अल्किल सबस्टिट्युएंट आपण कन्सिडर नाही केला, हा एक केला, हा एक अल्किल सबस्टिट्युएंट आणि हा एक, 2 अल्किल सबस्टिट्युएंट आहेत 10, म्हणजे हे किती झाले आपण याच्यात 5 ॲड करू म्हणजे 273 273 नॅनोमीटर. या पद्धतीने 273 नॅनोमीटर. 2 अल्किल, हा अल्किल सबस्टिट्युएंट आपल्याकडनं कॅल्क्युलेट करायचा राहिला, ठीक आहे. सो हे झालं. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊ. सातवं एक्झाम्पल, ठीक आहे. बघा याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड सारख्या रिंगमध्ये पण प्रेझेंट आहे आणि या ॲडजेसंट रिंगमध्ये आणखीन एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. मग हा होमोॲन्युलर डाईन आहे का हेटेरोॲन्युलर डाईन आहे. असा जर कंपाऊंड दिलेला असेल, असा जर डाईन असेल, 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड एका रिंगमध्ये पण आहे आणि दुसऱ्या रिंगमध्ये परत एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, होमोॲन्युलर डाईन कन्सिडर करायचा अशा वेळेस, ठीक आहे. आपल्याला माहिती आहे होमोॲन्युलर डाईनची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू जी असते ती किती असते 253 नॅनोमीटर, ठीक आहे. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन बघा आता. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, म्हणजे हे तिघंही काय आहेत कॉन्जुगेशनमध्ये आहेत. आपण जर पाहिलं तर हे तिघंही काय आहेत कॉन्जुगेशनमध्ये आहे. हा आणखी कॉन्जुगेशनमध्ये, म्हणजेच 3 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये आहेत, म्हणजेच आपण म्हणू शकतो की या ठिकाणी 1 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन आहे. आणि 1 एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशनसाठी आपण किती ॲड करतो 30 नॅनोमीटर आपण ॲड करतो. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड जर आपण पाहिलं, ए रिंगला जर आपण पाहिलं, ही ए रिंग आहे समजा, ए रिंगला बघा मला दिसतोय हा एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे. बी रिंगला जर आपण पाहिलं तर बी रिंगला या ठिकाणी एक डबल बॉन्ड नाही एक्झोसायक्लिक आणि इकडे पण नाही, म्हणजे टोटल एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड 5 नॅनोमीटर आपण ॲड करू. अल्किल सबस्टिट्युएंट्स, या ठिकाणी अल्किल सबस्टिट्युएंट काही दिसत नाही आहे, नो अल्किल सबस्टिट्युएंट्स. रिंग रेसिड्यू बघूयात आपण आता. बघा हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड याच्या ॲडिशन, हा एक रिंग रेसिड्यू झाला. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड याच्या ॲडिशन हा ओलिफिनिक कार्बन ॲटॉम आहे, कन्सिडर होणार नाही. हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड याच्या ॲडिशन हा ओलिफिनिक कार्बन ॲटॉम आहे, कन्सिडर होणार नाही. या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ॲडजेसंट बघा आता,
याच्या ॲडजेसंट पण इकडे येतो एक, याचा पण एक रिंग रेसिड्यू आणि याचा आणखीन एक इकडे येतो आहे बघा. या कार्बन ॲटॉमच्या ॲडजेसंट इकडे एक. ठीक आहे, या पद्धतीने. मग आपण जर पाहिलं तर रिंग रेसिड्यू किती होत आहेत या ठिकाणी? 3 रिंग रेसिड्यू होत आहेत बघा. बघा कधी कधी काय असतं, काही जे पुस्तकं आहेत त्यांच्यामध्ये रिंग रेसिड्यू बघा, आता असे काही कंपाऊंड्स आहेत. हा कंपाऊंड आहे बघा, याच्यामध्ये काय होतं आहे, याचा एक रिंग रेसिड्यू इथं येतो आहे, याचा पण रिंग रेसिड्यू इथंच एक येतो आहे. मग काही पुस्तकांमध्ये दोघांचे रिंग रेसिड्यू वेगळे कन्सिडर केले आहेत, काहींमध्ये एकच कन्सिडर केला आहे. म्हणजे एक तर याचा रिंग रेसिड्यू हा होईल एक कन्सिडर करायचा, किंवा याचा हा करायचा. काहींमध्ये याचा पण हा एक कन्सिडर केला, याचा पण हा एक कन्सिडर केला आहे. मग आपण काय करू, आपण तिघंही कन्सिडर करू. म्हणजे याचा पण एक रिंग रेसिड्यू इकडे कन्सिडर करू आणि याचा पण एक इकडे कन्सिडर करू. मग टोटल रिंग रेसिड्यू किती झाले? याचा एक इकडे, याचा एक इकडे आणि याचा इकडे. टोटल किती झाले? 3 रिंग रेसिड्यू झाले. किती झाले? 3. 15. अल्किल सबस्टिट्यूएंट 0 नॅनोमीटर आणि हे किती झाले? 15 नॅनोमीटर. म्हणजे बघा 3, 5, 8, 8 आणि 5 13, 6, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10, 0 अच्छाला 1. किती झाले? 3. 303 नॅनोमीटर. किती झालं याचं? 303 नॅनोमीटर. म्हणजे काही जे प्रॉब्लेम्स असे आहेत की ज्यांच्यामध्ये हा रिंग रेसिड्यूचा प्रॉब्लेम आहे. काहींनी या ठिकाणी 2च रिंग रेसिड्यू कन्सिडर केले. मग जर 2च रिंग रेसिड्यू कन्सिडर केले, रिंग रेसिड्यू आपण 3 कन्सिडर केले या ठिकाणी, 2च जर रिंग रेसिड्यू केले तर इथं काय येईल मग व्हॅल्यू? इथं 10 येईल आणि मग इथं येईल 298 नॅनोमीटर. या पद्धतीने. कारण काय होतं आहे, याचा रिंग रेसिड्यू इथं येतो आहे इथं, आणि याचा पण इकडे येतो आहे रिंग रेसिड्यू. मग हा एक कन्सिडर करायचा का 2? काही पुस्तकांमध्ये इथं याचा पण हा एक रिंग रेसिड्यू केला आहे, याचा पण हा एक केला आहे. मग ते थोडं जमलिंग आहे. याचा रिंग रेसिड्यू हा एक. अशा वेळेस काही प्रॉब्लेम नाही राहत. पण याचा पण इकडे एक, याचा पण नेमका कोणता कन्सिडर करायचा का दोघं कन्सिडर करायचे? पण मला असं वाटतं की आपण दोघंही रिंग रेसिड्यू कन्सिडर करूयात. आणि माझ्या मते तेच बरोबर आहे, कारण बऱ्याचशा पुस्तकांमध्ये तसंच दिलेलं आहे. मग याचा जो लॅम्बडा मॅक्स आहे तो आहे 303 नॅनोमीटर. हे झालं 7वं उदाहरण. 8वं एक उदाहरण घेऊयात. ठीक आहे. सो कोणती सिस्टीम आहे? कोणती सिस्टीम आहे? आपण जर व्यवस्थित पाहिलं ती असायक्लिक. बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड कुठे प्रेझेंट आहेत? ते रिंगमध्ये आहेत का रिंगच्या बाहेर आहेत? रिंगच्या बाहेर ते प्रेझेंट आहेत, बरोबर. रिंगच्या बाहेर जर ते प्रेझेंट आहेत आणि रिंगच्या बाहेरचं जे सिस्टीम आहे ती आहे असायक्लिक सिस्टीम. हा असायक्लिक हे 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत, बरोबर. असायक्लिक कॉन्ज्युगेटेड डाईन आहे हा, म्हणजे ब्युटाडाईन सिस्टीम आहे. असायक्लिक कॉन्ज्युगेटेड डाईन. असायक्लिक कॉन्ज्युगेटेड डाईन आहे म्हणजेच आपण 215 नॅनोमीटर त्याचं कन्सिडर करतो, बरोबर आहे ना. मग आता एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे का इथं? नाही आहे. नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन.
एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड एक दिसतो या सायकलला बघा, एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड आहे, म्हणजेच या ठिकाणी 0 नॅनोमीटर एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड 5 नॅनोमीटर. आणि अल्किल सबस्टिट्यूएंट बघा, अल्किल सबस्टिट्यूएंट जर आपण पाहिलं, हा एक अल्किल सबस्टिट्यूएंट ह्या कार्बन ॲटॉमला बॉन्डेड आहे. म्हणजे कॉन्जुगेटेड डाईनचे जे कार्बन कार्बन डबल बॉन्डचे जे कार्बन ॲटॉम्स असतात त्यांचे सबस्टिट्यूएंट आपण कन्सिडर करतो. हा एक आहे या कार्बन ॲटॉमला. म्हणजेच 2 अल्किल सबस्टिट्यूएंट आपल्याला या ठिकाणी 2 अल्किल सबस्टिट्यूएंट 2 अल्किल सबस्टिट्यूएंट म्हणजे मग इथं किती येईल 2 × 5 म्हणजे इथं किती 10 नॅनोमीटर. रिंग रेसिड्यू बघा, इकडे हा एक रिंग रेसिड्यू, हा एक इकडे रिंग रेसिड्यू. किती रिंग रेसिड्यू झाले 2 रिंग रेसिड्यू झाले. किती झाले 10 नॅनोमीटर रिंग रेसिड्यू. किती झाले 215 आणि 5 20 30 आणि 40 म्हणजे किती आलं उत्तर आपलं 240 नॅनोमीटर लॅम्बडा मॅक्स. 240 नॅनोमीटर बरोबर आहे. ठीक आहे, तर हे एक एक्झाम्पल झालं. हे कितवं होतं आपलं एक्झाम्पल 8वं होतं. 10 एक्झाम्पल बघू आपण. त्यानंतर पुढे बघा, कोणती सिस्टीम दिसते तुम्हाला बघा. होमोॲन्युलर आहे का हेट्रोॲन्युलर आहे की सेमीसायक्लिक आहे. तर आपण जर व्यवस्थित पाहिलं तर 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स इन कॉन्ज्युगेशन, 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड काय आहेत कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या रिंगमध्ये ते प्रेझेंट आहेत 2. म्हणजेच तो काय हेटेरोॲन्युलर डाईन आहे. हेटेरोॲन्युलर डाईनची बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू आहे 215 नॅनोमीटर. ठीक आहे, 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्ज्युगेशनमध्ये आहेत म्हणजे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड वेगवेगळ्या रिंगमध्ये हेटेरोॲन्युलर डाईन. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन आहे का नाही आहे, बरोबर आहे, नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्ज्युगेशन ॲज इट इज राहील. ते एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड दिसतोय का बघा, या रिंगला आहे का नाही आहे, या रिंगला आहे का, या रिंगला पण नाही आहे, या रिंगला पण एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड नाही आहे, नो एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड, नो एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड. म्हणजे इथं काय 0 नॅनोमीटर. हां, ठीक आहे. त्यानंतर अल्किल सबस्टिट्यूएंट दिसत आहेत का नाही आहे, नो अल्किल सबस्टिट्यूएंट्स, नो अल्किल सबस्टिट्यूएंट प्रेझेंट. काय येईल या ठिकाणी 0 नॅनोमीटर. रिंग रेसिड्यू बघा, आता या कार्बन कार्बन डबल बॉन्डला इकडे एक रिंग रेसिड्यू आहे, या कार्बन कार्बन डबल बॉन्डला इकडे एक रिंग रेसिड्यू आहे, या कार्बन कार्बन डबल बॉन्डला इकडे आहे, या कार्बन कार्बन डबल बॉन्डला इकडे शक्य नाही कारण हा काय ओलिफिनिक कार्बन ॲटॉम. या कार्बन कार्बन डबल बॉन्डला इकडे शक्य नाही, या कार्बन कार्बन डबल बॉन्डला या कार्बन ॲटॉमचा हा एक रिंग रेसिड्यू. किती रिंग रेसिड्यू झाले 4 20 नॅनोमीटर. किती झालं कॅल्क्युलेशन केलं तर आपण किती 215 आणि 20 म्हणजे 240
35. दोनशे 35 नॅनोमीटर. हे कितवं एक्झाम्पल होतं आपलं? 9वं होतं. तर लास्ट एक एक्झाम्पल घेऊ, 10वं एक एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. कोणता डाईन आहे हा? आपण जर पाहिलं 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड कॉन्जुगेशनमध्ये आणि एकाच रिंगमध्ये, म्हणजेच हा होमोॲन्युलर डाईन आहे. बेसिक लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू होमोॲन्युलर डाईनची किती असते? 253 नॅनोमीटर. एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन दिसते का या ठिकाणी? नाही आहे. नो एक्स्ट्रा डबल बॉन्ड एक्सटेंडिंग कॉन्जुगेशन. एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड बघा, ए रिंगला तर नाही आहे काहीच. बी रिंगला बघा इकडे एक दिसतोय मला. बी रिंगला इकडे एक एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड दिसतोय इकडे. मग काय येईल? 1 एक्झोसायक्लिक डबल बॉन्ड म्हणजेच 0.5 नॅनोमीटर. अल्किल सबस्टिट्युएंट दिसत आहेत का आपल्याला? बघा, अल्किल सबस्टिट्युएंट आहेत. इकडे आहे, इकडे आहे, इकडे आहे, 3 आहेत. पण आपण अल्किल सबस्टिट्युएंटच्या बाबतीत पाहिलं आहे की जे अल्किल ग्रुप्स कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड जे असतात, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, की जे कॉन्जुगेटेड सिस्टीममधले कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहेत, त्या कार्बन अटॉमला जर अटॅच असेल तरच तो अल्किल सबस्टिट्युएंट कन्सिडर केला जातो. फॉर एक्झाम्पल इथं काहीच कन्सिडर केलं जाणार नाही. इथं राहिलं असतं तर आपण कन्सिडर केलं असता, इथं राहिलं असतं तर कन्सिडर केलं असता, इथं कन्सिडर केलं असतं, इथं कन्सिडर केलं असतं. याच्या व्यतिरिक्त कुठेही अल्किल ग्रुप असतील तर ते आपण कन्सिडर करणार नाही. म्हणजेच नो अल्किल सबस्टिट्युएंट्स. 0 नॅनोमीटर. रिंग रेसिड्यू बघा आता. या कार्बन कार्बन डबल हा जो कार्बन अटॉम आहे याचा इकडे एक ॲडजस्टंट हा सबस्टिट्युएंट, हा रिंग रेसिड्यू कन्सिडर होईल. या कार्बन अटॉमचा नंतर इकडे नाही होणार कारण ओलिफिनिक कार्बन अटॉम आहे. या कार्बन अटॉमचा इकडे रिंग रेसिड्यू कन्सिडर होईल, परत इकडे कन्सिडर होईल. या कार्बन अटॉमचा इकडे कन्सिडर होणार नाही, ओलिफिनिक आहे, बरोबर, कार्बन अटॉम. म्हणजेच किती रिंग रेसिड्यू झाले? किती रिंग रेसिड्यू झाले इकडे? हा पण एक आहे नाही का? एक इकडे आपण कन्सिडर केला आहे, याचा एक इकडे, 3 रिंग रेसिड्यू झाले. म्हणजे किती झालं हे? 5 × 3 15 नॅनोमीटर. किती झाले हे? बघा, 5 + 3 8, 8 + 5 13, 6 7 म्हणजे किती झालं? 273 नॅनोमीटर. 273 नॅनोमीटर हा त्याचा काय आला आहे? लॅम्बडा मॅक्स. या पद्धतीने आपण कॉन्जुगेटेड म्हणजे डाईन सिस्टीमसाठी लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू वुडवर्ड आणि फिशर रूलच्या उपयोग करून कॅल्क्युलेट केलेले आहे. बाकीचे एक्झाम्पल जे ते आपण पुढच्या लेक्चरला बघू. अजून 8-10 एक्झाम्पल बघू आणि हा टॉपिक संपवू. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.